What a surprise! How dirty! हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी. मी तुम्हाला नेहमी सांगितलं की आपण सध्या बेसिक सिरीज सुरू केली आहे. काही दिवसानंतर मी तुम्हाला टेन्सला सुरुवात करणार आहे. तसं मी एक बेसिक टेन्स शिकवलंय तुम्हाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर तुम्ही मागं बघू शकताय. आज बघणार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय? उद्गार काढणे. आता उद्गार म्हणजे काय? समजा तुम्ही कुठे रस्त्याने जातायत, रस्त्याने जाताना तुम्ही कधी उद्गार काढता, तुम्हाला साप चावला, ओ असं करताना तुम्ही किंवा व्हॉट अ सरप्राईज ना, एखादी सुंदर फुल पाहिलं तुम्ही, काय ना, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर है ना, किंवा एखादी घाणेरडा मुलगा पाहिला असेल, व्हॉट अ डर्टी बॉय असं म्हणतात तुम्ही. किती घाणेरडा रे, किती हा शब्द होतो ना, किती दयाळू ना, किंवा किती सुंदर, किती चांगला, किती वाईट, किती शूर असं म्हणतो ना आपण. त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी वाक्य. आणि हा एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये ना एक प्रकारे तुमचं एक्सप्रेशन पाहिजे. जर तुमचं एक्सप्रेशन नसेल तर ते एक उद्गाराचं वाक्य नसेल. समजा तुम्हाला जर साप चावला, ओके, साप चावल्यानंतर तुम्ही काय करणार? ओ वा असं काहीतरी करणार ना, काय असं थोडी म्हणणार? सापला उचललं, खांद्यावर ठेवलं, नंतर म्हणा वा व्हेरी गुड, चव इथं असं तर म्हणणार नाही. एक्सप्रेशन. किंवा एखादी घाणेरडा मुलगा पाहिला, कसं ना काय घाणेरडा, त्या पद्धतीने तुमचं एक्सप्रेशन होतं. किंवा तुम्ही एखाद्या बगीच्यात गेलात आणि बगीच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फुलांचा जो सुगंध येईल, तर तुम्ही काय वाव, किती भारी वास येतोय ना, एक्सप्रेशन डोळे हे करणार, असं म्हणे किती भारी वास येतोय, किती असं तर म्हणणार नाही. तर त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी वाक्य. आपण काय करू? एक्सक्लेमेटरी वाक्याचे काही वाक्य घेऊ आपण. हा, पहिले बघा, हाऊ म्हणजे मी किती, आणि व्हॉट अ किंवा ॲन याचा अर्थ होतोय किती. आता हे हाऊ काय वापरायचं? समजा किती घाणेरडा फक्त असं म्हणायचं असेल तर हाऊ डर्टी. आणि किती घाणेरडा मुलगा, हा मुलगा मी ऍड केलाय, तर म्हणायचं व्हॉट अ डर्टी बॉय. हाऊ नंतर एक शब्द येईल आणि व्हॉट नंतर दोन शब्द येईल, एवढं लक्षात ठेवायचे. जसं आता एक वाक्य बघा, किती घाणेरडा, तर मी काय म्हणेल? हाऊ घाणेरडाला काय म्हणता? डर्टी, आणि शेवटी दांडा द्यायचं. दांडा म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. मी याला दांडा म्हणतो. बघा, किती घाणेरडा, हाऊ डर्टी. हाऊ नंतर किती शब्द आले? एक शब्द आलाय. पुढचा आहे किती घाणेरडा मुलगा. काय फरक आहे बघा या वाक्यामध्ये, या वाक्यात आणि या वाक्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? इथे ऍड झालाय मुलगा. काय झालाय? मुलगा. तर तुम्ही काय म्हणणार? व्हॉट अ, काय व्हॉट अ नंतर डर्टी, नंतर मुलगा काय म्हणता? बॉय. व्हॉट डर्टी बॉय. बोलताना जरासा तुमचं एक्सप्रेशन पाहिजे. असं कर्जबाजारी सारखं बोलायचं, असं वाटतं की तुम्ही कर्जबाजारी झालाय. तिसरं वाक्य, किती दयाळू. दयाळू म्हणतात काइंड. आता मला सांगा, हाऊ विल का व्हॉट विल? 100% दयाळू आलाय, त्याच्यानंतर काही झालं नाही, तर तुम्ही काय घेणार? हाऊ घेणार. हाऊ काइंड, हाऊ काइंड, आणि शेवटी दांडा. आणि शेवटचं वाक्य बघा, किती दयाळू मुलगा. इथं मुलगा आलाय, राईट. मग तुम्ही काय घेणार? व्हॉट अ काइंड बॉय, आणि शेवटी दांडा. दांडा म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. तुम्ही दांडा नाही म्हणायचं, माझं वाक्य येते. तुम्हाला माहिती, आपण प्रॅक्टिस घेतो. मी काही मुलींना उभं करेल, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेऊ ना. तुझं नाव काय बाई? जोराने बोल ना, खात नाही का? वडील खाऊ घालत नाही का तुला? जोराने बोल. प्राची. तुझं नाव काय बेटा? कृतिका. प्राची बेटा, तुला आहे ना तुझ्या पप्पांनी तुझ्या बर्थडेला आहे ना एक आयफोन गिफ्ट दिला, मोबाईल. तुला आजपर्यंत बटनचा मोबाईल भेटला नव्हता, बटनचा सुद्धा मोबाईल पाहिला नव्हता, पण तुला ना डायरेक्ट आयफोन भेटला बर्थडेला. समजा मी तुझा वडील असं समजा, फॉर एक्झाम्पल, मी तुला बर्थडेला गिफ्ट दिलंय. आता तू तो बॉक्स उघडून पाहिला आणि तुला दिसला आयफोन, व तुझं एक्सप्रेशन कसं असेल? What a surprise! अरे तुला आयफोन देतोय मी, डबडं देत नाही तुला मी. 2000चं डबडं नाही, ते बटनाचं बटन नाही, आयफोन आहे 1 लाखाचं आहे. किन्नी विकून घेतलं मी, माहिती का? म्हण व्हॉट अ सरप्राईज, असं डोळे फाड. What a surprise! व्हॉट अ सरप्राईज. What a तू कर surprise! बेटा. What a surprise! हे काय गिफ्ट पप्पांकडून, बोल बेटा. What a surprise! एक्सप्रेशन दे ना भाई, असं कर्जबाजारी सारखं का बोलतोय बेटा? परत. What a surprise! ओके, काय अडचण नाही, तू बोल बेटा. What a surprise! आता बेटा, हे फुल खूप सुंदर आहे, तू कधीच बघितलं नाही, ओके. आणि तुला म्हणायचंय फक्त किती सुंदर असं म्हणायचं. हे फुलला किती सुंदर, तर किती सुंदर म्हणजे काय? How beautiful! बरोबर, हाऊ ब्युटिफुल. How beautiful! जोराने बोल. How beautiful! दीदीला दे. How beautiful! तू असं काय हाऊ ब्युटिफुल, जरा बोल ना बाई, तू एवढं रागात का बोलतोय? परत.
How beautiful. हाऊ ब्युटिफुल. How beautiful. आता तुला म्हणायचं किती सुंदर फूल. What a beautiful What flower. a beautiful flower. What a beautiful flower. कधी बघितलं नाही तुम्ही हे फुल, लक्षात ठेव. तू बोल बाई. What a beautiful flower. What a beautiful flower. What a beautiful flower. यालाच म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. समजलं बाई दोघांना? ओके, जा, काय हरकत नाही, जा. भंडारा खायला येतात फक्त. हो दे थांब ना, भिंतीत घुसू का ग बाई? सारखं तर भिंतीचं पार करून देशील तुम्हाला. हा ताई, समजलं तुला? ओके बेटा, एक मुलगी आहे खूप हुशार आहे. तू म्हणशील अरे किती हुशार असं म्हणायची. How clever. हाऊ क्लेवर. How माईक जवळ ठेव clever. ना. How clever. हाऊ क्लेवर. How clever. परत How तू clever. म्हण बेटा. आट्यावर पाट्यावर डोबी देऊन बोलू का? How clever. हाऊ क्लेवर. How clever. बेटा जोरात बोल. How अरे clever. माईक देणार त्या तुला. हा How clever. समजलं? आता तुला किती? What a clever girl. What a clever girl. What a clever girl. बरं, What a clever तू म्हण girl. बेटा. What a clever girl. समजलं बेटा? आता हे केव्हा म्हणणार? कॉलर कसं करतो आपण? वा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, असं करणार. विंचू चावल्यावर काय करणार आपण? विंचू चावला तर किती छान चावतं विंचू ना, टाक असं तर नाही. एक्सक्लेमेशन म्हणजे तुमचा आनंद, राग असं तो व्यक्त होतो. आलं? समजलं ताई? चल ठीक आहे, त्याला काय हरकत नाहीये. या पण एक खूप घाण जागा आहे, खूप गंदगी वास येते, तर तू कसं म्हणशील किती घाणेरडा? तर कसं म्हणशील? माईक जवळ घे ना. How dirty. आवाज येत नाही बेटा. How dirty. तू बोल बेटा. How dirty. तू बोल बेटा. How dirty. हाऊ डर्टी. एक्सप्रेशन दे ना बेटा. हाऊ डर्टी. How dirty. हाऊ डर्टी. चल ठीक आहे. एक मुलगा आहे खूप घाणेरडा आहे, 6 महिन्यापासून आंघोळ नाही केली त्याने. तो असं किती घाणेरडा मुलगा असं म्हणायचंय, तर कसं म्हणशील? What a dirty boy. What a dirty boy. मग तुला एक्सप्रेशन दे ना बाय. What a dirty boy असं नाही. What a What a dirty. dirty boy. तू म्हण बेटा. What a dirty boy. तू बोल. What a dirty boy. तू बोल ग. What a dirty boy. तू. What a dirty boy. तू. What a dirty boy. किती सुंदर. How हाऊ, एक साथ बोला. how beautiful. ओके, किती सुंदर फुल. What a beautiful flower. ओके, इकडे या. आता आमच्या ऑडियन्सला म्हणा, हाऊ काइंड यू आर. How kind you are. शाबास बेटा, बोला ना त्यांना. त्यावेळेस आमचे ऑडियन्स बोला. How kind you are. असं ना. हाऊ काउंड म्हणतो मी. हाऊ काइंड यू आर. How kind you are. हा बोला. पाहून गेल तुम्हाला. व्हेरी गुड. या ग दोघी. How brave you are. हाऊ ब्रेव यू आर. How brave you are. एक्सप्रेशन द्या ना बाई. How brave you असं बोलतो are. का? हाऊ ब्रेव यू आर. How brave you are. तुमने देखील उसू नाही. चल ठीक आहे. दीदी भंडारा संपला नाही ना अजून. पोरीना भंडाराच पाहिजे तर काय खायला येतात त्याचं सगळं ते. आमच्या ऑडियन्सला हुशार म्हण. बोल. What a मला नाही, ऑडियन्सला बोला. what a clever audience you are. परत. What a clever audience you are. व्हेरी गुड बेटा. किती झाले का? मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, कारण स्टेजवर येणं खूप महत्त्वाचं असतं. त्या मुलीने डेअरिंग केली, चांगला प्रयत्न केला. फक्त आपल्या चॅनलच नाही तर त्या मुलींना सुद्धा शेअर करा, लाईक करा. ते खूप हुशार आहे बिचारे. 18 तास अभ्यास करतात. जास्त बोललो का मी? पण ठीक आहे. चांगला अभ्यास करतात ते. 18 तास जास्त होऊन गेलं माझ्याकडनं. तर तुम्ही बेटा या दीदी आपल्याला काहीतरी सांगतील, ऐकून घ्या. Like, Comment, comment, share, subscribe. बोलते सबस्क्राईब ही बोलते जी बेटा. ठीक आहे, ये मी टाकतो. Like, comment, share. सबस्क्राईब नाही बोलता आलं काय अडचण नाहीये, मी बोलून देतो. तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.